अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अरे तुम्ही जरा आराम करा पाहिजे तर. एक विचारू? विचारा की. खरं खरं सांगाल? म्हणजे मी जे प्रश्न विचारते त्याचं खरं खरं उत्तर द्याल? विचारा की. मी कधी खोटं बोलतो का? नाही, पण आजकाल तुम्ही फारच लपवालपवी करताय. नाही असं काय नाही. राणाजी, मला लक्षात येत आहेत गोष्टी. आता मी विचारते त्याचं खरं खरं उत्तर द्या. आता डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की साधं पित्त आहे, तेव्हा तुम्ही खुश का झाला? ते तुम्हाला काय झालं नाही म्हणून. तुम्ही खरं खरं सांगणार म्हणालाय. लपवालपवी नको ना. तुमचा विश्वास आहे का माझ्यावर? असेल तर तुम्ही मला खरं काय ते सांगा. गेले काही दिवस तुम्ही सारखे टेन्शन मध्ये असता, माझ्यापासून सारखा पळ काढता का? कशासाठी हे सगळं? खरं सांगू, मला मूल नको. काय? पण का? मला नकोय मुलाची जबाबदारी. काही दिवस आधी तर मला म्हणत होतात मूल हवंय म्हणून. आपण एकत्र मिळून जबाबदारी घेऊयात. मग आता अचानक काय झालं? आता वाटत नाही म्हणून. नाही, हे खरं कारण नाही. खरं कारण काय ते सांगा मला. मला मूल नकोय हे खरंच सांगितलंय मी. का नकोय त्याचं खरं कारण सांगा. अंजलीबाईसनी लय वाईट वाटलंच ना. कुठनं वचन देऊन बसलो वहिनीसनी काय माहित. अंजलीबाई, मला तुम्हाला दुखवायचं नाही, पण मी काय करू? काय कळनाच झालं. अंजलीबाईंची हालत काय झाली असेल काय माहिती. कुणाला सांगावं, बोलावं, मन मोकळं करावं, तर ते बी करता येत. माऊ, हे वाचून दाखव की मला. माऊ, काय राहिलास तू? पण मारलं काय तुला? पोटात दुखते काय तुझ्या? काय रडतेस तू? माऊ, माऊ, रडलं की ताकद कमी तूच म्हणतेस ना. आणि आता तूच कसं काय रडायला शकता? अब सांग की माऊ. काय झालं? काय झालं?
सकाळपासून रडायले. लाडू तू जा खाली, राधा माऊ तुला बोलवत्या बघ खाली. अंजली, काय झालं अंजली? अंजली अगं काय झालं? का रडतेस पुरी? हे बघ, मला सांगितल्या बगर कसं कळायचं? सांग काय झालं? गोदाक्का, आमचं बाळ. अगं लय मनाला लावून घेऊ न ग, आज नाही तर उद्या होईलच की. हे मनाला लावून घेऊन बसलीस वय तू? नाही, राणाजींना बाळ नकोय. म्हणजे आता डॉक्टरांनी टेस्ट करून नाही सांगितल्यावर हे खूप आनंदी झाले. काय? हो, आणि आता मला म्हणतात मुलाची जबाबदारी नको म्हणून. त्याचं डोसकं बिस्कं फिरलंय काय? आधी हेच म्हणत होते मूल हवं म्हणून, आणि आता अचानकच नको म्हणतायत. ते मला न सांगता एकट्यानेच निर्णय घेतला. मी समजावत होते तर मला म्हणाले मूल नको आणि निघून गेले. काय भलत सलत चाललंय त्याच्या डोसक्यात? थांब, मी विचारू काय राणाला? नाही नको, आता कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही ते. म्हणजे मागच्या काही दिवसापासून राणा जी वागायला लागलाय ते ह्या कारणासाठीच वाटतं. हो, बरं त्याला का नकोय मूल? जबाबदारी नको म्हणताय ते. आता ह्यात कसली आली आहे जबाबदारी? घरात एवढी समधी माणसं असताना त्यात काय घाबरायचं? नाही, राणा संगट हे बोलायलाच पाहिजे अंजली. सध्या तरी तुम्ही कोणी काही बोलू नका. जरा वेळ गेला की मी त्यांच्याशी बोलते. फक्त वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतंय, घरच्यांच्या अपेक्षा फोल जाणार. नाही बाई, तुम्ही दोघं ठीक राहणं आधी महत्वाचं, मग मूल. अंजली, राणाला समजून सांग, पर त्याआधी तू तुझी स्वतःची काळजी घे बाई. रडू नकोस, समज चांगलं होईल. काय पैलवान, आज मूड नाही वाटत? हा, आज काय तालमी जायचं नाही वाटत? काय झालं, बोल की काहीतरी. अहो पैलवान, जावा की घरला आता. यो मला बी कटाळा तुम्हाला. राणा काय झाले ते तरी सांग. राणा, तू काय मुका बिका झालास का रे? एवढं काहीतरी विचारतो, त्याचं उत्तर तर दे मला. काय झालं सांग बघू. नाही, मला गॅरंटी आहे तुझं नक्की काहीतरी बिनसले. काय झालं? काय झालं ते सांग मला. राणा सांग मला काय झाले ते. कमाल आहे गड्या तुझी. अरे मी खुल्यासारखं एवढं मगापासून विचारतोय, काहीतरी सांग की मला. बरकत, जरा निवांत बसू दे की मला. जा, तू तुझ्या जेवणाचं बघ. होय काय? तिथे दोस्त माझा असा तोंड पाडून बसलाय आणि माझ्या नरड्यात जेवण उतरल काय? राणा, मला सांग बघ काय झाले. काय झाले? का बोलून झालायस तू? काय नाही. ठीक आहे, मला सांगायचं नाही ना तुला, सांगू नको. पण इथे बी असं घुम्यासारखं बसू नको. तू घरला जा, आपल्या माणसात जाऊन मन मोकळं कर आणि सगळं टेन्शन कमी कर. तू बोल सगळं घडाघडा. जा घरला जाऊ, जा बरं घरला. अरे मला घरी जाऊ वाटेना झालंय. अरे पण का ते? ठीक आहे, तू मला सांगणार आहेस ना?
राहू दे, पण तू घरला जा. अरे राणा घरात सगळी वाट बघत असतील, रात्र झाल्या. वहिनी बी काळजीत असतील ना. उठ उठ, जा बरं घरला. अरे पण घरला जा, उठ. तर बसून काय होणार नाही, जा बरं घरला. जा चल. जा घरला जा. कोदाक्का माऊ रडायल्या. रानादा कवा येणार? लाडू, अरे आम्ही बी त्यांचीच वाट बघायलोय बघ. जाऊबाईंच्या या असल्या वागण्यामुळे का नाही राणा भाऊजी जरा भैसटल्यासारखंच वागायला. सारखं आपलं घराबाहेरच. आत्ता बी कुठं गेल्यात काय माहित नाही. अरे देवा, घरबीर सोडलं नसल ना राणा भाऊजींनी. वहिनी साहेब, असलं बोलणं शोभते काय तुम्हाला? गोदाक्का, मग तुमच्या लाडक्या सुनाला भरल्या घरामध्ये हे असं रडणं भेकणं शोभतंय का त्याचा विचार करा आधी. देवा, चंदे आम्हाला तर लई भ्या वाटायला लागले बघ. अगं काय भलत सत झालं नसल ना? अहो ताईसाहेब, तुम्ही पोटातल्या जीवाची काळजी करावं, असं घाबरू नका कसा. अगं असं कसं घाबरू नका ग चंदे. अगं बायकासनी वाईट वाटलं का नाही की त्या रडत्यात आणि त्यांचं मन मोकळं होत असते. पण गडी माणसाचं काय ग, ते तर रडत बी नाहीत, कसं मन मोकळं होणार बरं त्यांचं? आतल्या आत घुसमटत राहतोय ग माणूस, त्यासनी कोण समजून घेणार बरं? ताईसाहेब, रानादा माफ खंबीर आहेत, तुम्ही काय बी काळजी करू नका साऊ. अगं नाही ग, राणा भाऊजी शरीरानं खंबीर आहेत, मनानं लई मऊ आहेत ग. जाऊबाईंच्या या असल्या रडारडीमुळे राणा भाऊजींनी हपके खाऊ नये म्हणजे मिळवलं. मागच्या टायमाचं आठवतंय ना ग तुला? हा वय वय. शिक्षक भरतीच्या भ्रष्टाचारावरून मामांजींनी हपकी खाल्ली होती. अरे देवा, तसलं काही होऊ नये म्हणजे झालं बाई. वहिनी साहेब, अहो तिने संजयला कशाला बोलत असेल तो बोलतायचा? या घरात खरं बोललं का नाही की काय प्रॉब्लेम आहे कळतच नाही बाई आम्हासनी तर. तुमच्या लाडक्या सुनामुळे राणा भाऊजींवर आज ही येळ आल्या. त्यांना बी कधी तर काय तर बोला, तर तुम्हाला सारखा आम्हीच गावतो. अगं बाई, राणा भाऊजी आलं. देवाना ऐकलं आमचं म्हणायचं. अहो राणा भाऊजी कुठं होता सा? मळ्यात. बघा, तुम्ही मळ्यात आणि जाऊबाई इथं. राणा, अरे एवढा वेळ काय करत होतास मळ्यात? अरे घरात माणसं काळजी करतात, वाट बघतात, ठाव आहे ना हो तुला? राणा, जा तुझ्या खोलीत वर. रानादा पटकन वरती जा. लाडू गप, मी बोलते ना वा. राणा, वर जा, अंजलीची गाठ घे. आधी हातपाय धुतो, लय कटाळोय ग आणि भूक बी लागले तर जेवून घेतो. हं? राणा, आधी तू तुझ्या खोलीत जा. चल लाडू, तू पण जेवायला. हे प्रकरण चिघळणार बघा. त्यासाठीच तर समद उभं केलंय. प्रकरण चिघळायला पाहिजे आणि आम्ही ते चिघळवणारच. पर ताईसाहेब, अशानं समधी रानादासनी विचारणार काय झालंय काय झालंय, आणि मग जर रानादानी सांगितलं
की तुम्ही रानादाकडनं शब्द घेतलाय आणि म्हणून हे समज व्हायलाय, तर तुमचं काय खरं नाही बघा. नाही, आम्ही ठोकळ्याकडनं शब्द घेतलाच नाही. त्या ठोकळ्यानं स्वतःहून आम्हाला शब्द दिलाय. पर ताईसाहेब, ह्यो समदा डाव तुमचा आहे हे समजणारच की समजाच नाही. आणि शब्द माग घ्या म्हणून तुमच्या माग लागणार, तुमच्यावर प्रेशर आणणार हे तर वेगळंच. आणि मनात आलं तर घरातली तुम्हाला हकलून बी देत्याल. म्हणजे ह्यांचा काही भरोसा नाही हो. नाही ग, असं कसं? असं होऊन द्यायचं नसल तर हे प्रकरण घरातल्या कुणाला बी कळाय न ग, असं काहीतरी करा, नाहीतर तुमची उचल बांगडी ठरली बघ. माझ्याकडून काही चूक झाली आहे का? हो सांगा ना, का वागताय असं तुम्ही? दोघांनी मिळून घ्यायचा निर्णय असं एकट्यानं कसा घेताय? काय झालंय? माझा राग आलाय का तुम्हाला? असे गप्प गप्प नका राहू, बोला ना काहीतरी. कुठल्या चुकीची शिक्षा देताय मला? हा बोल. काय ग, तुझा आवाज का पडलाय असा? हॅलो अंजली, अंजली काय झालंय रडायला? अंजू ग सांग की, घरात सगळं ठीक आहे ना? व रेणू, राणाजी फारच विचित्र वागताय. आता काय झालं अजून? परवा तर सगळं ठीक आहे म्हणाली होतीस ना? नाही, अचानकच यांनी मूल नकोय असा परस्पर निर्णय घेऊन टाकला. म्हणूनच काही दिवस याच कारणासाठी राणाजी माझ्यापासून लांब लांब पळत होते. काय डोसकं बिस्कं फिरलंय का काय राणाचं? लग्न होऊन 3 वर्ष होत आली की आता अजून किती वाट बघणार म्हणा? राणाजींनी हा निर्णय घेण्यामागे नक्की काही ना काही कारण आहे, पण काय ते सांगतच नाहीये. तू जरा कान धरून विचार त्याला. नाही ग, हा नक्की काहीतरी गंभीर प्रकार आहे. राणाजींच्या मनात काय चाललंय हे जोवर कळत नाही ना, तोपर्यंत त्यांना नाही समजावता येणार. काही नाही ग, उगाच डोसक्यात काहीतरी खूळ घेऊन बसला असणार तो. मला काय वाटतंय, आपण एखाद्या काउन्सिलर कडे जाऊया का? कसला काउन्सिलर? सायकायट्रिस्ट. छे, काहीतरीच काय अंजली, गावात कधी असं ऐकलंयस तरी का तू? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रानादाच कधी तयार होणार नाही याला. तू करायला जाशील एक आणि होऊन बसेल काहीतरी भलतच. अगं रेणू, जोपर्यंत राणाजींच्या मनात काय हे कळत नाही ना, तोपर्यंत काहीच मार्ग नाही निघणार. आणि मला सगळं कळायला पाहिजे, आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण काउन्सिलर कडे जाऊ. हे काहीच सांगायला तयार नाहीये. आपण एक काम करू, यांच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत आणि त्यांचा रिपोर्ट बी लई चांगला आहे बघ. हा, आपण राणादाला काही ना काहीतरी कारण सांगून इकडे घेऊन येऊया. हा, आणि त्या डॉक्टरांना पण मी इकडेच बोलवून घेते. मग
मग बघू की आपण काय करायचं ते. ठीक आहे. आता तू रणादाशी एकदम नॉर्मल वाग आणि उद्या त्याला घेऊन ये इकडं. हा हा चालेल, ठेवते.